गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर येत्या 7 तारखेला शनिवारी आपल्याला गल्ली-गल्लीत, घराघरामध्ये, शहरामध्ये हा आवाज ऐकायला भेटणार आहे. तर येत्या 7 तारखेला शनिवारी आहे गणेश चतुर्थी आणि सर्वांची धावपळ चालू आहे. तर आपण गणपतीची मूर्ती कशी असावी? गणपती 1 फुटांपेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी. मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलून नेता व आणता आली पाहिजे. सिंहासनावर किंवा लोडाला टेकून बसलेल्या विश्राम अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम. साप, गरुड, मासा किंवा युद्ध करताना चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये. शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती मुळीच घेऊ नये, कारण शिवपार्वतीची पूजा लिंग स्वरूपातच केली जाते. शास्त्रात मूर्ती निषिद्ध आहे. गणेश मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून घरी आणू नये. गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये देवत्व येत नाही. तोवर ती केवळ माती समजावी. विधिवत प्राणप्रतिष्ठा करावी. मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याअगोदर काही कारणास्तव मूर्ती भंग झाल्यास अजिबात घाबरू नये. त्या मूर्तीस दहीभात नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून प्रतिष्ठापना करावी. मनात कोणतेही भय व शंका आणू नये. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.